उद्धव ठाकरे येत्या गणेशोत्सवामध्ये राज ठाकरेंच्या निवासस्थानी शिवतीर्थावरती जाण्याची शक्यता. 27 किंवा 28 ऑगस्टला उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या घरी जाण्याची शक्यता, सूत्रांची माहिती. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आता राष्ट्रपतींची भेट घेणार असल्याची विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची माहिती. भ्रष्टाचारी मंत्री आणि आमदारांना बडतर्फ करण्याची मागणी करणार. मनसे नेते बाळा नांदगावकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार. नाशिकमधील आदिवासी आश्रमशाळा आणि मुंबईतील कोळी बांधवांच्या प्रश्नासंदर्भात भेट घेणार अशी माहिती. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंमध्ये आज भेट होण्याची शक्यता. दुपारी होणाऱ्या कॅबिनेट बैठकीपूर्वी भेट होण्याचा अंदाज. अजित पवार काय निर्णय घेतात याकडे लक्ष. माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घ्यायचा नसेल तर अभिषेक करून शुद्धीकरण करावं. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला टोला. अधिवेशन संपल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाची आज पहिलीच बैठक. गेल्या काही दिवसांपासून मंत्र्यांवरती झालेले आरोप आणि माणिकराव कोकाटेंबाबत चर्चा होण्याची शक्यता. काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा भाजप प्रवेश लांबला. पक्षप्रवेश स्वतंत्र आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत करण्याचा गोरंट्याल यांचा आग्रह. मराठवाड्यातील काँग्रेसच्या एका नेत्याचा आज भाजपमध्ये प्रवेश. सुरेश वरपुडकर रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश करणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली माजी मंत्री तानाजी सावंतांची भेट. त्यामुळे सावंतांना पुन्हा मंत्रिमंडळामध्ये संधी मिळण्याची चर्चा. महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसकडनं तयारी. नाशकातल्या 3ही विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांचे अर्ज स्वीकारून त्यांच्या मुलाखती घेणं सुरू. गिरीश महाजन फडणवीसांना गोत्यात आणू शकतात. दैनिक सामनातनं महाजनांवरती पुन्हा एकदा कडाडून टीका. हनी ट्रॅपचे सूत्रधार महाजनच आहेत. हनी प्रकरणाची सीडी असलेला प्रफुल्ल लोधा महाजनांचा दोस्त असल्याचाही हल्लाबोल. खासगी पार्टीला पोलिसांनी रेव्ह पार्टी म्हणून जाहीर केलं. दैनिक सामनातनं पुण्यातील खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांना करण्यात आलेल्या अटकेवरनं टीकास्त्र. पुणे ड्रग्ज पार्टी प्रकरणी खडसेंचे जावई प्रांजल खेवलकरांसह 7ही आरोपींची पोलीस कोठडी आज संपणार. सर्व आरोपींना दुपारी कोर्टात हजर करणार. अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसकडनं पार्टीचं आयोजन. बांद्र्यातील ताज लँड्स एंड इथे होणाऱ्या पार्टीचं सर्व आमदार आणि प्रमुख नेत्यांना निमंत्रण. मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणींनी दादरमधल्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसराचा आढावा घेतला. आयुक्तांनी मॉर्निंग वॉकला आलेल्या नागरिकांशी संवाद साधत समस्या जाणून घेतल्या. ऑपरेशन सिंदूर हा नुसता तमाशा होता. संसदेत बोलताना काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंचं वादग्रस्त वक्तव्य. सध्या देशामध्ये प्रश्न विचारण्यावरच निर्बंध असल्याचंही हल्लाबोल. जोपर्यंत भारतीय सेना अधिकृत घोषणा करत नाही तोपर्यंत पहलगामचे हल्लेखोर मानले गेले यावरती आम्हाला विश्वास नाही. विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये ऑपरेशन सिंदूरवरती चर्चा करण्याचा आजचा दुसरा दिवस. पंतप्रधान मोदीही उपस्थित राहतील. दुपारी 12 वाजता चर्चेला सुरुवात होईल. ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान खासदार असदुद्दीन ओवेसींचा सरकारवरती हल्लाबोल. पंतप्रधान म्हणतात रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही, मग पाकिस्तानसोबत क्रिकेट का खेळता? ओवेसींचा संतप्त सवाल. भारत पाकिस्तान युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा दावा परराष्ट्र मंत्र्यांनी खोडला. 22 एप्रिल ते 17 जून दरम्यान मोदी आणि ट्रम्प यांच्यात कोणताही संवाद झाला नाही. एस जयशंकर यांची माहिती. गेल्या 3 वर्षांमध्ये मान्यता मिळालेल्या अनेक फार्मसी कॉलेजमध्ये पायाभूत सुविधा केवळ कागदावरतीच. छत्रपती संभाजीनगर शहरातून जवळच असलेल्या निपाणी आडगावमधील फार्मसी कॉलेजमध्ये एबीपी माझाच्या टीमने पाहणी केली. मराठवाड्यातल्या 39 फार्मसी महाविद्यालयांची तपासणी केली असता पायाभूत सुविधा तर नाहीतच, पण पुरेसे प्राध्यापकही नाहीत. तरीही विद्यार्थ्यांकडून उकळण्यात येत आहे 65 ते 85 हजार रुपये फी. धाराशिवच्या खामसवाडीत विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू. घरातील कर्तापुरुष गेल्यामुळे संसार उघड्यावरती. पालकमंत्री प्रताप सरनाईकांकडून 1 लाखाची मदत. सर्वोच्च न्यायालयाने नांदणी मठाची याचिका फेटाळल्यानंतर उच्च न्यायालयाचे आदेश मान्य केले. त्यानंतर महादेवी हत्तीणीशी गावातनं मिरवणूक काढत तिला वंतारा संग्रहालयाकडे पाठवण्यात आलं. कोल्हापूरच्या नांदणी मठातील महादेवी हत्तीण अखेर गुजरातच्या वनताराकडे रवाना. हत्तीणीला निरोप देताना ग्रामस्थ भाऊक. निरोप देण्याआधी ग्रामस्थांनी हत्तीणीची मिरवणूक काढली. कोल्हापूरच्या नांदणी मठातील हत्तीणीला घेऊन जाताना ग्रामस्थांचा गोंधळ. पोलिसांच्या गाडीची काच फोडली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून बळाचा वापर.
पुण्यातल्या खडकवासला धरणातनं 24,700 क्युसेकने विसर्ग. भिडेपूल रस्ते पाण्याखाली. डेक्कन परिसरातही रस्ते पाण्याखाली. 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर भंडाऱ्यामध्ये पुन्हा एकदा पावसाची हजेरी. आज भंडाऱ्याला हवामान विभागाचा येलो अलर्ट. गोंदिया जिल्ह्यामध्ये 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाच्या सरी. 2 दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसाने निर्माण झाली होती पूर परिस्थिती. रायगडमध्ये बंदीच्या काळामध्ये मासेमारी करणाऱ्या 38 बोट मालकांवरती कारवाई. 29 लाखांचा दंड वसूल करत 8 बोटी जप्त. शासनाकडून 2 महिने मासेमारी करण्यावरती बंदी. वांद्रे खार पश्चिममधल्या काही भागांमध्ये 31 जुलैला 14 तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे. दुरुस्तीच्या कामासाठी सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद राहील. शासकीय कर्मचाऱ्यांना सोशल मीडिया वापरासाठी सरकारची नवी नियमावली. गोपनीय माहिती आणि खोट्या गोष्टींचा प्रचार रोखण्यासाठी निर्णय. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवरती कारवाई होणार. आता सरकारकडूनही ॲप आधारित रिक्षा टॅक्सी आणि ई-बाईक सेवा सुरू करण्यात येईल. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनंतर ॲप कार्यान्वित होणार आहे. जिवंत नागपूजेसाठी जगप्रसिद्ध असलेल्या सांगलीच्या 32 शिराळा गावामध्ये नागपंचमी. प्रतिकात्मक नागाच्या प्रतिमेचे पूजन करून साजरी होतीये नागपंचमी. बीडच्या दुष्काळी आष्टी तालुक्यातील शेतकऱ्याचा खजूर शेतीचा यशस्वी प्रयोग. बीड एकरातील खजुराच्या उत्पादनातून मिळवले 12 लाखांचं उत्पन्न. वानखेडे स्टेडियममधल्या बीसीसीआयच्या अधिकृत मर्चंटाईज स्टोअरमधनं 6,52,000 रुपयांच्या 261 आयपीएल जर्सी चोरीला सुरक्षा व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल. मुंबई गोवा महामार्गावरती एलपीजी गॅस वाहून येणाऱ्या टँकरला अपघात. हातखंबा इथे पुलावरनं टँकर खाली कोसळला. अपघातानंतर गॅस टँकरची गळती. जवळच्या नागरिकांना प्रशासनाने सुरक्षित स्थळी हलवलं. 2 गावठी पिस्तुलं आणि 10 जिवंत काडतुसांसह एकाला अटक. गोंदिया पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई. अवैध शस्त्र विक्रीचा डाव उधळला. व्यसनाधीन मुलाकडनं वडिलांना बेदम मारहाण. घटनेमध्ये वडिलांचा मृत्यू. सांगलीच्या तासगावमधली घटना. आरोपी मुलाला पोलिसांकडनं अटक. भाईंदरमध्ये भीमसेन जोशी रुग्णालयातनं पळ काढणाऱ्या रुग्णाचा प्रयत्न फसला. 3ऱ्या मजल्यावरच्या बाथरूमच्या खिडकीतून उतरताना संबंधित रुग्ण अडकला. अग्निशमन दलाच्या मदतीने सुखरूप सुटका. येवल्यातील रास्ता रोको प्रकरणी शिक्षक आमदार किशोर दराडेंसह 58 जणांवरती गुन्हा दाखल. विंचूर चौफुलीवर गाळेधारकांच्या प्रश्नांवरती केलं होतं आंदोलन. अकोल्यातल्या पारसमधील औष्णिक विद्युत केंद्राच्या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्यांचं नुकसान. सोयाबीन पेरणी केलेल्या शेतात गेलं राख मिश्रित पाणी. औष्णिक विद्युत केंद्रानं नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांची मागणी आहे. यवतमाळमधल्या नेरच्या एमएसईबी कार्यालयातील कर्मचाऱ्यांची वसुलीच्या नावावरती धाब्यावरती ओली पार्टी. मालखेडचा अभियंता सुद्धा सहभागी. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रकरण उजेडात आले. साताऱ्यातल्या परळी खोऱ्यातील जगमीन गावामध्ये शालेय विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास. ओढा ओलांडण्यासाठी विजेच्या खांबाचा आधार घेत करावी लागते कसरत. या मार्गावरती नवीन पूल बांधण्याची सरपंचांची सरकारकडे मागणी आहे. लातूर जिल्ह्यामध्ये पीक विमा भरण्याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली. गतवर्षीच्या तुलनेमध्ये आतापर्यंत केवळ 50% शेतकऱ्यांनी विमा काढलाय. पैसे भरूनही वेळेत पंचनामे होत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. वाल्मिक कराडनं आपल्या हत्येची सुपारी दिली होती. त्याला आपले हातपाय तोडताना लाईव्ह बघायचं होतं. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते शिवराज बांगर यांचा खळबळजनक दावा. वाल्मिक कराडच्या सांगण्यावरूनच बापू आंधळीची हत्या. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते शिवराज बांगर यांचा आरोप. तर कराड हा फक्त प्याद असून खरी शक्ती धनंजय मुंडे असल्याचा दावा. यवतमाळच्या पुसदमधील वसंतराव नाईकांच्या स्मारकाला बच्चू कडू आज भेट देणार. शेतकरी आत्मचिंतन बैठक आणि रक्तदान शिबिराचं आयोजन. कर्जमाफीसाठी सुरू केलेल्या आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार. नागपूरची दिव्या देशमुख बुद्धिबळ विश्वचषक विश्वविजेती. भारताच्याच कोनेरू घुमटीवरती दुसऱ्या रॅपिड फायर राऊंडमध्ये विजय मिळवला. नागपूरची दिव्या देशमुख भारताची 88वी ग्रँडमास्टर. नागपूरच्या 19 वर्षांच्या दिव्या देशमुखने 2025चा फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषक जिंकला. त्यानंतर तिचा बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला. 19 वर्षाच्या दिव्या देशमुखने महिला बुद्धिबळ विश्वचषक जिंकत इतिहास रचला. विजेती झाल्यानंतर दिव्याला अश्रू अनावर. आईला घट्ट मिठी मारून रडली.
महिला जागतिक बुद्धिबळ विजेती झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींकडनं दिव्या देशमुखचं अभिनंदन. तर दोघींना उज्ज्वल भविष्यासाठी मोदींनी शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुद्धिबळपटू दिव्या देशमुखशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधत तिच्या कामगिरीचं कौतुक केलं. यावेळी तिच्या यशाबद्दल अभिनंदन करत पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या. वर्षातनं एकदा उघडणाऱ्या नागचंद्रेश्वर मंदिराचे दरवाजे काल मध्यरात्री उघडले. या मंदिराचे दरवाजे वर्षातनं फक्त एकदाच नागपंचमीच्या दिवशी उघडले जातात. एक गर्भवती चित्तीण सावलीच्या शोधामध्ये फिरतानाचा व्हिडिओ. उन्हापासून बचावासाठी ही चित्तीण एका जीपमध्ये बसल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल. येमेनमध्ये मृत्यूदंडाची शिक्षा झालेल्या केरळच्या नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द. भारताचे ग्रँड मुफ्ती कंठापुरम AP अबुक्कर यांची माहिती. आपल्या बिझनेस पार्टनरची हत्या केल्याच्या आरोपात तिला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त वक्तव्य करणारे मंत्री विजय शहांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारलं. कोर्टाने सांगूनही शहांनी जाहीर माफी मागितली नाही. तुम्ही न्यायमूर्तींच्या धैर्याची परीक्षा घेताय म्हणत कोर्टाने सुनावलं. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.